स्वातंत्र्यदिनी देशभर जल्लोष सुरू असताना चांदूर बाजार तहसील कार्यालयासमोर मात्र एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा आपल्या हक्कासाठी एल्गार पाहायला मिळालाय। विसरोळी येथील उकी बाबूजी शणवारे या 70 वर्षीय महिलेने घराच्या हक्काच्या प्रश्नांवरनं 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेत। आवश्यक कागदपत्रे सादर करूनही न्याय मिळत नसल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। वृद्ध महिला आणि अपंग कुटुंबियांना बेघर होण्याची वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। माझे घर माझे हक्क, न्याय मिळेपर्यंत माघार नाही अशी भूमिका घेत प्रशासनाने तातडीने चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे स्वातंत्र्य नेमके कोणासाठी असा सवालही उपस्थित होत आहे। ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसलेली ही बाब पाहता खूप निंदनीय आहे। त्या म्हाताऱ्या आजीची काय परिस्थिती आहे, काय वेदना आहे ती आज अक्षरशः आपण त्यांच्या माध्यमातून ऐकून घेणार आहे। प्रशासनाने आणि ग्रामपंचायतनी त्यांना घराच्या बाहेर म्हणजे घर खाली करण्यास त्यांना विनंती केली आहे, घर खाली करण्यास त्यांना सांगितले आहे। पुढील भूमिका त्यांची काय राहणार आहे ती आज या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे आणि त्यांची नेमकी काय समस्या आहे थेट त्यांच्या तोंडातूनच आपण ऐकून घेणार आहे। आजी, तू कोणत्या गावची आहे? तुझं संपूर्ण नाव काय आहे? नाव उकी शणवारे। काय मागणी काय? तू आज उपोषणाला बसली 15 ऑगस्टच्या दिवशी या ठिकाणी कुठली सुविधा नाही, काही मला जागा आहे ते गिराईन पंचायत वाले मागे लागले आहे। आज जागी खाली करा, सकाळी करा, आता मी कुठं राहू? मग ते कधी खाली केलं तर मी बहीणच कुठं, जागाच नाही आहे। मग मला आता पोरानं सुन्न काढून दिलं तर तिथे राहतो मी, मग कुठे राहू? मी बुडा आहे माझ्यासोबत, उघडी टाका चालते। मग आता हे म्हणतो की त्या गिराईन पंचायतचे झगडे करणं काढणं त्यासाठी मग मी म्हटलं बाबा मला जागा पाहिजे, एक तर मी माझे काढशान तर जागा पाहिजे। मी तर सध्या जाऊन पायमोळ करते ती, मी 25 वर्ष होऊन गेले तर मी तिथं राहणार आहे, तिथे राहतो बुडाबुडीचा। आता काय मागणी आहे प्रशासनाला, काय मागणी आहे? आता तीच मागणी आहे मला की जागा पाहिजे, मला घर बांधायले, मग म्हशी बांधायले जागा पाहिजे, नाही तर मी तिथून निघत नाही। यांनी या ठिकाणी तुला भेट देण्याकरता आले होते? प्रशासन कोणी आलं होतं का इथं? प्रशासनाचा कुठला अधिकारी तुला भेट देण्याकरता आला का? नाही आले, माझी बहीण ते बोलत होते, सचिव साहेब आलते साहेब। हां, तर ते आलते तर ते काय काय मी तुम्हाला उत्तर देतो म्हणे, ते 2 मिनिटात निघून गेले। ते आम्हाला इथं 1 तास वेळ वाट लावली पण ते आलेच नाही वावरात। इथे जामू रस्ता पूर्ण आलो की आता येतो म्हणे, जोच गेले सटकले तर तसे पहिलेच्या आणि बहीणच गेली। चांदूर बाजार तालुक्यातील विसरोळी या ठिकाणी एक वृद्ध महिला आणि एक दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पती दिव्यांग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 15 ऑगस्टच्याच रोजी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। राहण्याकरता अनेक जण घराचा आधार देतात, मात्र अशा परिस्थितीमध्ये प्रशासन त्यांना घराच्या बाहेर काढत आहे। ही खूप मोठी निंदनीय बाब आहे। आज तरी प्रशासनाने जागे व्हा, अशांना आधार देण्याची खूप गरज आहे। ज्यांना आपण मोठमोठे आश्वासन देतो की गोरगरीब शेतकरी शेतमजुरांना आधार द्या, अशा परिस्थितीत प्रशासन जर ही निंदनीय बाब करत असेल तर खूप मोठी गोष्ट आहे। 15 ऑगस्टच्याच रोजी आज या ठिकाणी सकाळपासून उपोषणाला बसलेले आहे। पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही। एक मागणी आहे का घर द्या, ही मागणी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या तालुक्यातील राजकीय, प्रशासकीय, लोकप्रतिनिधी सर्वांनी या गोष्टीची तातडीने दक्षता घेऊन एक निराधार, गरजू आणि गोरगरिबाला एक मदतीचा आधार द्यावा अशी आपल्याला मागणी करण्यात येते। कॅमेरामॅन अभिसह सुयोग गोरले, सिटी न्यूज, चांदूर बाजार। आता या 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या आंदोलनाची चांदूर बाजार प्रशासन कितपत दखल घेते आणि त्यांच्या घराच्या हक्काचा प्रश्न कधी सुटतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।